मी ऐकलंय तू एंगेजमेंट करतो आहेस. मी नाही होऊ देणार हे. हा, तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी एंगेजमेंट करूच कसं शकतोस? आय लव्ह यू यार क्षितिज, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. म्हणत ती त्याच्या आणखी जवळ जवळ चाललेली. तिचा इरादा भलताच होता. त्याच्या मात्र तिचं वागणं लक्षात आलं. तसं तिच्यापासून स्वतःला वाचवत त्याने त्याच्या गळ्याभोवती असलेला हात कसा बसा सोडून घेतला आणि तिला म्हणाला, समीक्षा, आर यू मॅड? काय करते आहे? सोड मला, आपण बाहेर आहोत. डू यू हॅव सम मॅनर्स? आणि स्वतः बाजूला होते आणि तिलाच पाठीमागे असलेल्या काचेवर रेटलेलं. आणि रागात तसं तिला मागे रेटताना त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्याजवळ गेलेला. नेमक्या त्याच क्षणाला बिल पे करून मंजिरी आणि अवनी शॉपमधून बाहेर पडल्या होत्या आणि नेमकं अवनीच्या दृष्टीला तेच पडलेलं. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 65. त्याचं अचानक सुरू झालेलं असं वागणं पाहून अंगावर रुळणारे शहारे सावरत ती कशीबशी त्याला म्हणाली, क्षितिज, अहो ऐका ना, खाली सगळे वाट पाहत असतील, चला ना खाली जाऊ. तिच्या बोलण्यावर तो थांबला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. त्याला आज स्वतःच्याच वागण्यावर ताबा ठेवता येईना झालेला. तो पुन्हा तिच्या ओठांच्या दिशेने झेपावला आणि तो क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तोपर्यंत तिनं मध्येच तिचा हात ठेवला. एकदा पाहिलेलं सेम असंच दिवा स्वप्न त्याला त्या क्षणाला नेमकं आठवलं. तिनं असं काही केलं म्हणताना तो आता तिच्या डोळ्यात डोळे मिसळून पाहू लागला. त्याचे डोळे आता तिला वेगळेच आर्जव करत होते आणि तिचे डोळे मात्र आता नको असं खुणावत होते. पण तो मात्र हतबल झाल्यासारखा बारीक तोंड करून तिलाच पाहत राहिला होता. एवढ्यात डोर वाजलं. क्षितिज, आत आहेस का? झालं का घर दाखवून का अजूनही नाही? खाली आहे आता. जान्हवी वर आलेली बहुतेक. तिचा आवाज येताच दोघंही उठून बसले. मी म्हणाले होते ना खाली जाऊ. कसं दिसतं ते? काय विचार करतील आता त्या माझ्याबद्दल? ओके बाबा, जाऊ खाली. आणि कोणी नाही काही विचार करणारे अवनी. नाही कसं? तुम्ही ना ऐकतच नाही माझं. ती उठून तिचे केस वगैरे आणि तिचा ड्रेस नीट करत म्हणाली. तो मात्र तिला घरी घेऊन आला आहे. ती अशी पहिल्यांदा आपल्या रूम मध्ये आली आहे या गोष्टीनेच प्रचंड एक्साइटेड झाला होता. लग्नानंतर ती अशीच आपल्या रूम मध्ये आपली बायको म्हणून असेल या विचाराने खुश होत होता. आताही तिची चाललेली बडबड गपगुमाने ऐकून घेत न राहून त्याने तिला पुन्हा पाठीमागून जाऊन घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या गालावरही जरा जोरातच ओठ प्रेस केले. अहो क्षितिज, त्याने असं काही करताच ती पुन्हा वैतागून मिचमिचली. बरं बरं चल. तो हसतच लगेचच बाजूला होत तिला घेऊन खाली निघाला. त्या दिवशी सगळ्यांसोबत तिची भेट घालून देण्याचं महत्वाचं काम तर त्यानं पार पाडलेलं. ग्रॅनीला अवनी तितकीशी आवडली नव्हती, पण तिला त्याबाबत क्षितिज तरी फारसा जुमानणार नव्हता. आणि जान्हवी तर काय, कार्तिकला तिला सून म्हणून स्वीकारायला काहीच प्रॉब्लेम नसल्याने जान्हवीचं काम सोपं झालेलं. ती आता दोघांच्या एंगेजमेंटसाठी तयारीला लागणार होती. पण आजीचा विरोध आणखी तीव्र व्हायला एक सर्वात महत्वाची अवनीच्या मंगळाची गोष्ट अजूनही अडसर म्हणून उभी होती. हे मात्र जान्हवी आणि क्षितिजच्या डोक्यातून निघूनच गेलेलं. आणि त्याला हवा घालायला श्रावणी आणि तिचे बाबाही होतेच. ते तर त्या दिवसाचीच वाट पाहत होते. अवनीला त्या दिवशी सर्वांसोबत जेवण करून मगच घरी पाठवण्यात आलं आणि क्षितिजने अवनीला घरी सोडण्याची ही संधीही सोडली नाही. तो त्या रात्री तिला सोडायला घरी अगदी आवर्जून गेला होता. तिच्यासोबत मिळणारा वेळ जितका मिळेल त्याला हवासाच वाटायचा. इकडे कार्तिकने श्रावणीच्या वडिलांना फोन करून रीतसर माफी मागितलेली. एक चांगलं मैत्रीचं नातं वाईट कशाला करून घ्या हा विचार ठेवून कार्तिकने तसं केलेलं. पण त्याला माहीतच नव्हतं की हे लोक किती नीच लेवलचे आहेत. बोलता बोलता क्षितिज अवनीची एंगेजमेंट करायची चाललेली, तर एंगेजमेंटला त्यांना येण्याचं आमंत्रणही त्याने दिलंच होतं. आता येणारी ही जान्हवी आणि कार्तिकची 27वी मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. त्यासाठी एक पार्टी ठेवण्यात आलेली. त्याची तयारी चालू होती. त्यासोबतच क्षितिज आणि अवनीची एंगेजमेंट ही त्याच रात्री असणार होती.
सगळ्यांना बोलावण्यात आलेलं आणि श्रावणीच्या वडिलांसोबत त्या दोघांत फूट पाडायला आता श्रावणी ही अगदी आवर्जून हजेरी लावणार होती दोघांच्या एंगेजमेंटला. आज त्या फंक्शनसाठीच अवनीला काही ड्रेस घ्यायचे होते. ती अर्थात क्षितिज आणि मंजिरीलाही सोबत घेऊन कपडे घ्यायला एका मॉलमध्ये आलेली. कपडे वगैरे घेऊन झाली आणि घेतलेले कपडे ट्राय करायला ती ट्रायल रूम मध्ये गेलेली. मंजिरी ही तिच्यासोबतच ट्रायल रूमच्या बाहेर होती. क्षितिज मात्र बाजूला होता. त्याला नेमकाच तेव्हा एक कॉल आलेला, पण आतमध्ये आवाज तुटत असल्याने तो मंजिरीला तसं सांगून बाहेर आला. बराच वेळ झालेला अवनीला जाऊन. क्षितिजचाही कॉल संपला आणि त्याने फोन खिशात सारलाच होता. एवढ्यात कुठून कोण जाणे त्याची ती गर्लफ्रेंड समीक्षा तिथं आली. तिनं त्याला तिथं पाहिलं आणि ती सरळ त्याला हाक देत त्याच्याकडे आली. हे क्षितिज, हाय. ती इतकी बेमालूमपणे त्याच्या इतकी जवळ आली आणि तिनं त्याला तिथंच पाठीमागं असलेल्या काचेवर बाजूला रेटलं. त्याच्यासाठी हे अगदीच अनपेक्षित होतं. ती अशी एकदम अंगावर आलेली आणि त्याच्या गळ्याभोवतीची अगदी घट्ट पकड करून ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. क्षितिज, आय एम सॉरी यार, तू प्लीज असं नको ना वागूस माझ्याशी. मी चुकले आणि त्यासाठी सॉरी बोलते ना, आणि आय प्रॉमिस मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. मी किती वेळा तुला भेटायचा प्रयत्न केला आहे माहितीये. प्लीज तू एकदाच ऐक. मी ऐकलंय की तू एंगेजमेंट करतोयस. मी नाही होऊ देणार हे. तू माझ्यासाठी दुसऱ्या कोणाशी एंगेजमेंट करूच कसं शकतोस. आय लव्ह यू यार क्षितिज, मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. म्हणून ती त्याच्या आणखी जवळ चाललेली. तिचा इरादा भलताच दिसत होता. त्याच्या मात्र तिचं वागणं लक्षात आलं तसं तिच्यापासून स्वतःला वाचवत त्याने तिचा त्याच्या गळ्याभोवती असलेला हात कसा बसा सोडून घेतला आणि तिला म्हणाला, समीक्षा, आर यू मॅड? काय करते आहे? सोड मला. आपण बाहेर आहोत. डू यू हॅव सम मॅनर्स? आणि स्वतः बाजूला होत त्याने तिलाच पाठीमागे असलेल्या काचेवर रेटलं. पण रागात तसं तिला मागे रेटताना त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्याजवळ गेलेला. नेमक्या त्याच क्षणाला बिल पे करून मंजिरी आणि अवनी शॉप मधून बाहेर पडल्या होत्या आणि नेमकं अवनीच्या दृष्टीला तेच पडलं. अवनीला मात्र पायाखालची जमीन सरकते असंच क्षणभर झालं. त्याचा वेगळाच अर्थ वाटलेला त्या दोघींनाही. तिने पटकन मंजिरीकडे लक्ष वळवलं तर तीही तेच पाहते. पाहून तिच्यापासून ते दृश्य लपवत ती तिला घेऊन पार्किंग एरियामध्ये निघाली. मंजू, चल आपण निघू. ताई, पण जीजू? सोड त्यांना. पाहिलं नाहीस का ते बिझी आहेत, आपण निघूया. असं असूनही इकडं समीक्षा त्याला आता आणखी जवळ ओढत होती. अवनीने जाता जाता एक नजर त्यांच्याकडे पाहून झटक्यात मान वळवली आणि ती पुढे निघाली. मग मात्र तिनं मागं वळून पाहिलंच नाही. पण तिला बाजूला ढकलून एव्हाना बाजूला झालेल्या क्षितिजला मंजिरी आणि अवनी दूर जाताना दिसल्या. ओह शिट, अवनी, ए अवनी थांब. त्याने तिला आवाज दिला तसं पाठीमागून समीक्षाने त्याला पुन्हा पकडलं. क्षितिज, मी नाही जाऊ देणार तुला. आणि ती आहे का जिच्याशी तू एंगेजमेंट करतोयस? तुझी चॉईस इतकी बदलली. यू समीक्षा, लीव मी प्लीज. जस्ट स्टे इन युअर लिमिट्स. तिला जरा हिसका देत त्याने बाजूला केलं आणि सरळ पार्किंग मध्ये जायला धावतच निघाला. अवनीचा खरं तर गैरसमज झालेला. तिचे पाय आता चालतानाही लटपटू लागलेले. जे तिनं डोळ्यांनी पाहिलेलं त्या क्षणाला खरं काय खोटं काय हे विचार करण्याची क्षमताच तिची बंद पडलेली. तिला असं वाटत होतं की क्षितिज तिच्यासोबतच नाही तर सगळ्याच मुलींसोबत सेम वागतो की काय. तिला तसं वाटूनच तिच्या मनाला खूप यातना होऊ लागलेल्या. क्षितिज त्या दोघींच्या मागे धावत काहीच क्षणात आला आणि त्याने त्या दोघींना गाठलेलं आणि सरळ त्या दोघींच्या समोर येऊन त्यांचा रस्ता अडवत म्हणाला, ए अवनी, अगं अशी निघून का चाललीयस? तेही मला असंच सोडून. माझं ऐक तर. मला काही ऐकायचं नाहीये. तुम्ही प्लीज जा. मंजू, चल. दोन्ही हातातल्या पिशव्या सावरत ती मंजूचा हात पकडून तिथून निघू पाहत होती, पण क्षितिजने तिचा हात पकडला. अवनी यार, तू माझ्यावर का चिडलीयस? ती कुठून तरी आली, यात माझी काही चूक आहे? आता मंजू समोर मला बोलायला लावू नका हा प्लीज. तुम्ही जा घरी, आमचं आम्ही जातो. ए अवनी, असं अजिबात चालणार नाहीये. आपण सोबत आलो होतो, आताही मी तुम्हा दोघींना घरी सोडणार आहे. ताई, अगं ते काय म्हणत आहेत ते बघ तर, मंजू म्हणत होती. हो का? मग एक काम कर मंजू, तूच जा त्यांच्यासोबत. जर तुला जायचंय, मी एकटी जाते, कारण मी असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. म्हणत मंजूच्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग देत ती खरंच निघाली. तसं क्षितिजने तिला जाऊन पुन्हा पकडलं.
ओ माय गॉड अवनी, अगं असल्या गोष्टी म्हणजे काय? मी काय केलं यात मला कळू तर दे. ती माझ्या गळ्यात पडत होती, मी नाही अवनी. तो तिला पोट तिडकीने समजावून सांगत होता. हो मी पाहिलं ना, मला सगळं कळतं. हा, जबरदस्तीने कोणतंही नातं ठेवायची गरज नाहीये माझ्याशी. मी ना आधी जबरदस्ती केलेली ना आता करते तुम्हाला माझ्या आयुष्यात राहण्यासाठी. मला नाही आवडणार. अरे यार अवनी, अगं वेडी आहेस का? काय बोलते आहेस? लग्न करणारे मी तुझ्याशी, यात जबरदस्तीचा काय संबंध? ऐक, घरी जाऊन नीट बोलू. इथे मंजिरी समोर नको. शिवाय आपण पार्किंगमध्ये आहोत, सगळे बघत आहेत आपल्याकडे. तो शेवटचं वाक्य तिला हळूच म्हणाला. आणि मघाशी कोणी पाहिलं नाही असं वाटतं का तुम्हाला? आणि घरी जाऊन मला बोलायचंच नाहीये, मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. हे त्रासदायक आहे क्षितिज, म्हणत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूच बाहेर पडला. ए यार, चल गपगुमाने कारमध्ये बस. तुझं ना आता मी काही ऐकणार नाहीये. तू पाहिलेलं ते सगळं खरं नाहीये मॅड. मंजिरी, कारकडे चल. तो जबरदस्तीने तिला घेऊन कारकडे निघालेला मंजिरी जवळ येताच मंजिरीला म्हणाला आणि ते तिघही कारकडे निघाले. अवनीचा तिचा हात सोडून घेण्याचा प्रयत्न तर चालला होता, पण क्षितिजने काही तिचा हात कार आल्याशिवाय सोडलाच नाही. कार जवळ येताच त्याने कार अनलॉक केली आणि तिला फ्रंट डोअर ओपन करून दिला. मला नाही बसायचं इथं, कदाचित ही माझी जागाच नाहीये. अवनी, यापुढे एक शब्द बोललीस ना तर बघच. ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलशील. त्याचा आवाज वाढला तशी ती अगदी मनात नसतानाही रागातच कारमध्ये बसली. मंजिरी तोपर्यंत पाठीमागे बसलेली आणि क्षितिज ही जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कारचे डोअर्स लॉक केले आणि तिच्याकडे एक वार रागाने पाहत त्याने कार स्टार्ट केली. ती रागाने अजूनही थरथरत होती. त्यालाही कधी राग आला तर त्याचा रागही अगदी पराकोटीचा असायचा, पण काय माहीत का तो अवनीवर कधीच इतका चिडत नसायचा. पण तिची रागात आत्ताही चाललेली थरथर ती पाहून मात्र त्याच्या मनात आत्ताही खोलवर काही सल्लं. ही इतकी का रागावते आहे? माझं ऐकूनही घेईना झालीये. दिस इज नॉट डन. आणि पुढच्या क्षणाला त्या विचारासोबतच एक भीतीही मनाला गर्भगरीत करून गेली. त्याने तिला खोटंच मंगळ असल्यास सांगितलेलं ते आठवून. जर आत्ता घडलेलं खोटं आहे तरीही ती इतकी रिॲक्ट झाली. ऑफकोर्स ते तर मी तिला समजावेन. काय माहित इतका काय विचार करून चिडलीये ही वेडी. पण या खोट्या गोष्टीनेही ती इतकी चिडते तर गॉड, हर अँगर इज रिअली हार्ड टू मॅनेज. पण या सगळ्यात जर तिला कळालं की मला मंगळ नाहीच आहे तर? ड्रायव्हिंग करता करता अस्वस्थतेत त्याचा हात केसात गेलाच. ओ माय गॉड, हे काही करून मला तिच्यापासून लपवावं लागेल म्हणजे लागेल. आमचं रीतसर लग्न होईपर्यंत तर लागेलच. कार चालवता चालवता पुन्हा एकदा त्याचं लक्ष तिच्याकडे गेलंच. रागामध्ये तिच्या हातांची चळवळ चाललेली. रस्त्यावरल्या ट्रॅफिकमधून वाट काढत कधी एकदा घरी पोहोचतोय आणि तिचा राग शांत करतोय असं झालेलं त्याला. पण सध्या तरी घरी पोहोचण्याशिवाय त्याला दुसरा काही पर्याय दिसतच नव्हता. आणि त्या वेळात त्याचं अनेकदा तिच्याकडे लक्ष जात होतं, पण तिचं मात्र कधी काचेतून बाहेर पहा तर कधी समोर पहा असं चाललेलं. ती काही त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. कधीतरी रागात तिचा जोराने चालणारा श्वासोच्छ्वास त्याला अस्वस्थ करून सोडत होता, तर कधीतरी नाक ओढत डोळ्यात आलेलं पाणी टिपताना ती दिसत होती आणि तो मात्र क्षणाक्षणाला हतबल फील करत होता. बघूया चिडलेला अवनीला क्षितिज कसा मनवतोय आणि हा त्याच्या आयुष्यात असलेला मंगळ दोघांच्यात काही प्रॉब्लेम तर क्रिएट नाही ना करणारे. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच. थँक्यू.